अकोल्यातील स्थानिक मोठे राम मंदिर इथं आयोजित कावड कलश यात्रेत नाईक होमिओपॅथीतर्फे भाविक महिलांना भेटवस्तू देत आरोग्य जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम विशेष ठरला। कावड कलश यात्रेत सहभागी महिलांना पाण्याची बाटली, उपवासाचे चिप्स तसेच विविध वयोगटांमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची माहिती देणारे सचित्र पत्रक देण्यात आले। या पत्रकातून महिलांना आरोग्याच्या समस्या, त्यांचे संभाव्य दुष्परिणाम आणि त्या टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली। नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी माहितीपत्रक पाहून हीच खरी महिला जागृती आहे असं म्हणत उपक्रमाचं कौतुक केलं। या उपक्रमासाठी अर्चना नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। निलेश देव, राम मंदिरचे व्यवस्थापक विजय अग्रवाल, अर्चना नाईक तसंच विश्व मांगल्य सभेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भाविक महिलांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले। धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना महिला आरोग्य जनजागृतीची जोड देणारा नाईक होमिओपॅथिकचा हा उपक्रम उपस्थितांच्या प्रशंसेचा विषय ठरला आहे। गणपति उसका नाम है, सिद्धेश्वर जिसका नाम है, श्री गणपति उसका नाम है। ऐसे मोदक वाले को मेरा वारंवार प्रणाम है, ऐसे मोदक वाले को मेरा वारंवार। स्तोत्र पठण होणार आहे। सगळ्या महिला याचा लाभ घेतील आणि सगळ्यांनाही श्रावण महिन्यामध्ये सगळ्या महिलांनाही श्रद्धांनी सगळ्या जणी आलेल्या आहेत। याचा लाभ जास्तीत जास्त मातृशक्तीने घ्यावा याच इच्छेने ही आज कावड यात्रा आम्ही काढलेली आहे। तर सगळेजणी याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत। महापौर पण येणार आहेत इथे यांना हिरवी झेंडी दाखवायला। विश्व मांगल्याच्या महिला तिथे पावली भेटी सादर करणार आहेत आणि धर्म शिक्षा विभाग विश्व मांगल्य सभा यांनी याचं आयोजन केलेलं आहे। तरी याचा सगळ्या संघटनांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यासाठी आम्ही त्या सर्व